मित्रा राम राम अरे राम 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 दोस्ता राम राम. आपल्या गुरुवारच्या जत्रात तर मस्त रंग भरत चाललाय हो तर. काय वेळ नुसती रंगत वाढत चालली हो तर. इथं काय असं 2 स्किटची जंत्री नसती हो. समोर परीक्षक नसते मग? सगळं मनासारखा कारभार एक. नुसतं पन्नुक आणि नुसतं मनोरंजन एवढंच असतंय ऐ शबाश. आणि आज तर पुन्हा सोन्याचा दिवस उगवलाय कस काय रे? अरे आपले साठे साहेब हा. साखर सम्राट हा. गावातल्या प्रतिष्ठित नागरिक हा. त्यांच्या घरात लग्न आहे बर बर बर. हा. हा तर तिथं आपल्याला चांगला कार्यक्रम दाखवायचा आहे बरं. चांगला सांस्कृतिक कार्यक्रम तिथं आणायचा आहे चांगला सांस्कृतिक कार्यक्रम आणायचा तर कुठं बरं जावं? चांगला सांस्कृतिक चांगला कार्यक्रम? सांस्कृतिक कार्यक्रम आणायला बघा पुण्याला अच्छा, तरी तुझं दर बुधवारी पेठेतलं येणं जाणं लय वाढलंय. ते असतं ते जाऊ दे ते छे. सांस्कृतिक क्षेत्रातलं योगदान म्हणतात त्याला ते वेगळी गोष्ट आहे ती जाऊ दे तर असा कार्यक्रम आपल्याला आणायचा आहे आता आणायचं म्हणल्याच्या नंतर आपण तर एवढं लहानपणापासूनचे लंगोटी दोस्त पण साला गावात कोणी कुत्रा विचारत नाही आपल्याला. आता कार्यक्रम ठरवायला जायचं म्हणल्याच्या नंतर कोणतरी शाना सुरता माणूस पाहिजे का ना आपल्या बरोबर? शान सुरता माणूस पाहिजे हा. मग तुझ्या नजरेत आहे का कोणी शान माझ्या नजरेत, तुझ्या नजरेत कोणी आहे का रे? मला वाटतं ते ऋषिकेशला बोलवाव का बोलव त्याला, बोलव. ए ऋषा अरे आलो 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 मित्र 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 काय म्हणता कांबळे, काय म्हणता शिरसाट? वाजता हे बघ, हे बघ. आहा. कापड बघ. काय नटून थटून आलाय काय कपडे घेतलेत भारी मग एकदम लग्नाला जायचं ना आपल्याला हा. आणि मग 1000 नुसता कुर्ता घेतलाय 1000चा कुर्ता आणि मग बापरे. 2000 नुसती जीन्स घेतली 2000ची जीन्स. आणि 3000 नुसतं जॅकेट घेतलंय 1000चा कुर्ता 2000ची जीन्स आणि 3000चं जॅकेट आणि मग मग बुट काऊन नाही घेतले येडाचे बाबा हे. काय झालं? याला कुठं न्यावं का नाही? अरे 6000 रुपये खर्च करून कपडे घेतले म्या कुठं घेईन कोणतरी तरी अरे आणि म्हणे त्या दिवशी तू लगीन बी केले ना? हा? याला काय अर्थ आहे का? नाही जरा ते घाई गडबडीत अरे तुम्हाला दोस्तांना मित्रांना बोलवायला नाही तू? व्हॉट्सअप बिट्सअप केलं नाही तुम्हाला कॉल बिल केला नाही माफी द्या माफी द्या त्यासाठी लय गुतला होता वाटतं. हा नाही नाही पण तुम्हाला सांगतो आहा कांबळे शिरसाट हा. काय लग्न झालं अख्ख्या पंचक्रोशी मध्ये माझ्या लग्नासारखं दुसरं लग्न झालंच नाही बापरे आणि मग असं काय केलं लग्नात 20 लाख माणसं नुसती जेवायला होती 20 लाख माणसं जेवायला. 3 लाखाची नुसती बुंदी वाटली बुंदी बापरे. आणि मग 1 लाखाच नुसतं जामून होती जामून. आणि मग हा. अरे बापरे बाप एवढं बायको लय भारी केली म्हणे तुम्ही बाबा तुम्हाला सांगतो शिरसाट हा. अख्ख्या पंचक्रोशी मध्ये माझ्यासारखी बायको कुठंच नाही अरे त्याच्या आलं येडा डोक्यावर पडला काय रे तू? बायको बी केली ती स्वतःसारखीच. अरे काहीतरी डिफरन्शिएट करायचं ना, थोडीशी बाई माणसारखी बघायची होती. हो ना लग्नाचे फोटो का बहीण भावाचे भाऊबीजेचे फोटो कळणारच नाही अहो शिरसाट तसं नाही माझ्यासारखी म्हणजे माझ्या बायको सारखी बायको अख्ख्या पंचक्रोशीत नाही अच्छा अच्छा तसं होय. मग? बरोबर. बरं मी काय म्हणतो हा काय? एवढा खर्च केला मग हनीमूनला कधी जाणार आहे ए येडा का खोळा तू? हा? एवढा खर्च केला तर हनीमूनला स्वतः जाणार जाईल की कोणतरी त्याच्याबरोबर? काय म्हणताय तुम्ही मी जाईन, मी सध्या रिकामाच असतोय. माझ्या हाईटवर जाऊ नका तुम्ही. मोबाईल कोणत्या बी शेपचा असू दे सिम कार्ड सारखंच असतंय. असं नेटवर असं गचकन घेते. काढू का? मन 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 चपला काय काढतो त्याच्या आईला त्याच्या. मोठे माणसं आहेत ते आज करत असतं का मन नाही. मन सगळ्यांचं सारखंच असतंय. सारखंच असतंय. हा. हा तर इथं तिथं राहायचं आपल्याला ते बाईचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम ठरवायला जायचं चालायचं मग बरं आता तिकडं आपण बाईकडे जायचंय तर त्या बाईवर असं इम्प्रेशन पडलं पाहिजे म्हणजे तिच्यावर वजन पडलं पाहिजे. यार कांबळे एक काहीतरी सांगा राव काय? इम्प्रेशन का वजन काय पडलं पाहिजे बरं, तुम्ही एक करा इम्प्रेशनचं मी बघतो वजनाचं तुम्ही बघा. हा चाल नाही म्हणजे कसं ते वजन पडण्यासाठी ना आपण काय करूया आपण ना जरा आपलं कास्टिंग करूया म्हणजे पद वाटायची पद वाटायची. तिथं गेल्याच्या नंतर बाईला सांगायचं की मी कोण आहे? मी पाटील. माझं सांगा तुमचं सांगतो जरा तू तिकडे होय, बाई, चल, तुम्ही इकडे चल, जरा. चल, हा, बोल. मी होतोय पाटील आणि तू होय सरपंच आणि तुम्हाला बी काहीतरी पाहिजे ना? मी कोण? तुम्हाला पद पद हा तुम्ही व्हा पिऊन. पाहिलं हा. का तुम्ही पाटील आणि सरपंच आणि मी पिऊन समजा त्याला समजा. येडच आहे बाबा अरे आम्ही कसं पाटील सरपंच मराठी पद पिऊन म्हणजे इंग्लिश पद वरचं असतंय वरचं हायर ग्रेड हायर ग्रेड. तुम्ही लोअर ग्रेड लोअर ग्रेड. मी पिऊन हा तू पिऊन आम्ही पाटील आणि सरपंच. चालतं मग, हा? चालतं. तर बघ आता तुला सांगतोय तिकडे गेल्याच्या नंतर ना आम्ही त्या बाई समोर इम्प्रेशन मारण्यासाठी तुला म्हणू काय रे तर तू काय म्हणायचं? काय म्हणायचं जी मालक म्हणजे बाई समोर इम्प्रेशन वजन पडायला हा. तुम्ही दोघं म्हणशान काय रे हा. मग मी काय म्हणायचं जी मालक हा आलं ध्यानात चला आलं ना चला चला चला, जायचं निघायचं बाईकडे चला. एक मिनिट काय 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 बाई समोर आली तिच्यावर इम्प्रेशन पडलं पाहिजे हा. तुम्ही दोघं म्हणणार काय रे मग मी काय म्हणायचं जी मालक. आलं ध्यानात चला एक मिनिट आता काय झालं? बाई समोर इम्प्रेशन तुम्ही दोघं काय रे मी काय म्हणणार जी मालक हा चल एक मिनिट आता काय? बा स
काय रे? जी मालक. एक मिनिट. बस काय रे? जी मालक. जमाईची तुझ्या इथं काय अरे कोण आहे आम्ही? कोण आहे? कोण आहे रे आपण? सरपंच पाटील. हा सरपंच रे पाटील. जमाईला आमचीच ताना लागलास तू. चुकलं म्हणजे आता तिथं बाई समोर फायनल सांगतो. बाई समोर गेलो की तुम्ही दोघं म्हणणार काय रे हा. आणि मी काय म्हणणार जी मालक. त्याला म्हणू दे. तू काय म्हणणार? जी मालक. हा कळलं कळलं. चला आता बाईकडे जायचंय मग ते काय बी कोणी बी वंगा हरकती करायच्या नाहीत. ठीक आहे या माझ्या मागणं. एक मिनिट काय? पाय पडा. कोण आहे? मारुतीचं मंदिर आहे. चला या एक मिनिट पाय पडा. कोण आहे? महादेवाचं मंदिर आहे. या माझ्या मागणं. चला एक मिनिट पडला पाया. विचार आता कोण होतं? कोण होतं? गणपतीचं मंदिर आहे. चला या एक मिनिट कोण होतं? अरे सुलभ शौचालय जरा जाऊन होतं पटकन. काय पाहतो थुत्तर तोंड्या? तुझ्यामुळे त्या मुतारीच्या पाया पडलो आपण. तो गेलाय तिकडे हलका व्हायला. आपल्याला नाही जमणार. आपल्या मनावर लय वज आहे. आपल्याला तिकडे साठ्याच्या लग्नात जाऊन सगळं सांगावं लागणार आहे. बाईच्या कार्यक्रमाचं काय झालं. आपण जाऊ तिकडं. अरे लग्नाची गोंधळ गडबड चालू आहे तिकडे. चल पटपट. चला. उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे. आज आम्ही कार्यालय ताब्यात घ्यायला आलोय. आज साला एक बाप नाचेगा और एक बाप बैंड बजेगा. क्यों सालो बजाओगे ना? बजाओ. काय करायलाय? हा? अरे म्युझिक बंद झालं तरी जनरेटरच्या आवाजावर नाचणार आपण. म्हणजे तुम्ही नक्कीच दारू प्यायलाय. हा? कार्यालयामध्ये दारू प्यायला बंदी आहे हो. असं काय करायला तुम्ही? काय बोलते मंगल? मला काय बोलली नाही. तुम्ही लवकर तिकडे चला. तिकडं माणसं आहे ती. सुक चिकन आणलंय. चिकनचं आमिष नको दाखवू मला. मी माझे या सखी बरोबर आहे. ही संपूर्ण मगच मी येणार. मी आज खूप खुश आहे. उद्या तुम्ही ह्याच्यावरच होम करणार आहे का? चला तुम्ही चला गुमान चला. नाही का मला नाचू देत जरा. मी जातीये पुढं. हा. पटकन यायचं. नाही तर उद्या इथं ढिगाऱ्याखाली सापडा लक्षातांच्या. कळलं का? गप गुमान यायचं सांगितलं ना? लवकर या. एनिवे बजाव. अगबाई इकडे पोत काय पडलं इकडे पोत पाहत काय तो तू बाजूला हो. हॅलो हे बघा अहो नाही एक मिनिट मी आता ह्याला बरोबरच करतो. अशा लोकांना शिवाय दिल्याशिवाय कळत नाही. ए नालायक माणसा ए मूर्खा. आता मी ना भयानक शिवी घालणार कानात बोटच घालतो. ए मठ्ठा. ही काही शिवी झाली का? बरं, मग काय? हं? मठ्ठा चांगली आई बहिणीवर शिवी घाला. आई बहीण अहो म्हणजे बोटच घाल. ए ए तुझ्या आईला आता उठ रे. कोणाच्या मायला हे बघा कोण रे? मीच आहे मी तू आहेस तर काय मिस्टर इंडिया दिसत नाही कुठे. नाही, हे बघा मी आहे मी इथे ज्या मुलीचं लग्न आहे तिचे मी वडील आहे. वडील हो खरंच वडील. एवढं दचकायला काय झालं? परत बोल एकदा. इथे ज्या मुलीचं लग्न आहे हा. त्या मुलीचा मी वडील आहे. अहो काय झालं? अहो पण झालं का? हे माझा बांबू आण रे. अहो, ऐका ना. काय झालं? हे बघा काय बघा काय बघा. नाही तुम्ही मी बोलतो. तुम्ही इथे असं निश्चित पडून राहू शकत नाही. लक्षात ठेवा. हा तू वधू पित्त आहे. हो एक मिनिट तू वधू. अहो, बाद झालं ना. सावे. सावे.
हा वे कान काय 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 झालं अजून मी चित्ती आहे कशाला घसा फोडताय कुठे तोंड काळं केलं हा माणूस काय बोलतोय बघ. अहो मी इथे ज्या मुलीचं लग्न आहे तिचा वधू पिता आहे वधू हो आऊ, हा माणूस डोक्यावर पडलाय अजू आहे डोक्यानं ए ए ए बाई जरा तोंड सांभाळून बोल हा हा ए बये मी तोंड सांभाळूनच बोलतीये माझ्या पोरीचं उद्या लगीन आहे ना तिचा बाप ह्यो आहे आ. तुझा आणि माझा काय संबंध रे हे बघा माझं म्हणणं आहे, इथे ज्या मुलीचं लग्न आहे तिचा मी वधू पिता आहे मी तुम्हाला ओळखत नाही आपल्या दोघांचा काही संबंध नाही हा. रस्ते आमच्या मुलीचं लग्न आहे, आमच्याच मुलीचं लग्न हे होणार बघा आहे. नाही. एक मिनिट हे बघा तुमचा ना काहीतरी भाऊ गोंधळ होतो आहे भाऊ हा, हे बघा ए, मला भाऊ बोलले ऐका ना ताई बोल काय ग ऐका ना भाऊराया असू दे ताई. आता इथे रक्षाबंधन नको रक्षाबंधन इकडे नको महत्वाचं बोला हा, हो. हे बघा काहीतरी गोंधळ होत आहे कन्फ्युजन असं आहे की ज्या मुलीचे लग्न आहे ना उद्या या कार्यालयात त्या मुलीचे हे वधूपिता आहेत आणि हे कार्यालय आम्ही बुक केले हा. पावती आहे आमच्याकडे पावती आमच्याकडे पण आहे हा. दाखवा की ओ वाया चालला लगेच दाखवा पावती ही बा पावती आहे हा, फेका तिच्या तोंडात, बघू. फेका फेकू फेका काय हे भाऊराया नेम चुकला ताई. असू दे ही कसली पावती हा तेलकट पेपर आहे सगळीकडे तेलच दिसतंय शी, शी. काय हे या पावतीवर तुम्ही चाखणा खाल्लात शिवाय आता काय दाखवायचं त्यांना ही तोंडावर फेकायच्याच लायकीची पावती हो. आहे ही ही बघा बघा. पावती याला म्हणतात कसं स्पष्ट लिहिलंय याच्यावर आमचं नाव ते महत्वाचं हे नाही बघा. मी वधू पिता ते सांगत ना हो काय झालंय गोंधळ झालाय जरा म्हणजे तुम्ही वधू पिता हे सुद्धा वधू पिता पण तुम्ही देशी पिता हे ताक पिता हो पण तुम्ही वधू पिता हेही वधू पिता पण तुम्ही जे पिता आहात ना त्या मुलीचं लग्न आहे ना ते नंतर असेल हे आता वधू पिता ज्या मुलीचं आता कार्यालयात लग्न आहे ना ते हे वधू पिता असा पिता पिता गोंधळ होतो तुम्ही किती पिता मला सांगताच येत नाही बघा कळत नाही यांना सावे माझी कंप्लीट उतरली जा खंबा घेऊन येतो जा. तुम्ही गबसा तुम्ही हे कळलं बघा का मला काय तुम्हाला माहिती. वधू पिता हे वधू पिता तुम्ही वधू पिता बोलता ही गप्प बस्सा काय बोलते मी करा, काय सांगते तुम्हाला आमचं एक तुमचं लग्न आहे. मिनिट. तुम्ही दोन एक एक थांबा. मिनिट मला तुम्ही काय माहित नाही. पहिले माझ्या पोरीत मॅनेजर थांबा. आला एक टकले इकडे ये रे. हो काय बोलताय काय किती असभ्य भाषा तुमची एखाद्याच्या व्यंगावर किती विरोध करायचा आहे अरे आहे टकला तर आहे ना टकला अहो, त्याच्यावर तू काय एवढा सट टकला नाही माझा आडनावच टाकले खाल्ली ना माती बोला काय 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 प्रॉब्लेम झाला मला सांग इकडे उद्या कोणाच्या मुलीचं लग्न आहे साठे आम्ही साठे आहोत अरे आम्ही पण साठी आहोत नाही अरे, आम्ही आम्ही साठे साठे आहोत आम्ही आहोत एक मिनिट तुम्ही जी आम्हाला पावती दिली त्याच्यावर पूर्ण नाव काय सांगा हा, दिनकर साठे आम्ही दिनकर साठे आहोत काय आम्ही दिनकर साठे आहोत तू साठे अरे तुला उभा आडवा मोजला तरी फार फार तर 15 वर्षील रे हा, अरे तुम्हाला- साठे असा असतो नाही तर काय किती साठलाय बघा हे बघा भाऊ आम्ही खरंच साठी आहोत ताई ताई मी तुम्हाला नाही बोललो ताई तुम्ही साठे आहात तुम्ही आहात साठे ताई पण हा ताई मी तुम्हाला भाऊबीज म्हणून फार फार तर ह्याचा अर्धा तरी वाढवला ना तरी 15.5 होतील साठे नाही होणार आम्ही खरंच साठी आहोत नाही साठे आम्ही आहोत. हा व्यवहारीच थांबला बस नाही एक मिनिट गोंधळ झालाय एकाच आडनावाच्या 2 व्यक्तींनी हे कार्यालय बुक केलंय तुझ्या माईला मला भाऊ कुठे गेला? बापू कुठे गेला? हे असं तुम्ही कसं करू शकता असं कसं करू शकता आगाऊ अर्धी रक्कम देऊन तुम्ही असं कसं करू शकता नाही बरोबर आहे मला सांगा साठी तुम्ही मला काय दिलं आगाऊ अर्धी रक्कम दिलेली आहे आगाऊ अर्धी रक्कम दिली बरोबर तुम्ही साठी मला काय दिलं ऍडव्हान्स ऍडव्हान्स दिलात की नाही आता मला काय वाटलं की ह्या दिनकर साठ्यांची राहिलेली रक्कम तुम्ही माझ्याकडे घेऊन आलात म्हणून मी पूर्ण पेमेंटची पावती दिली की नाही अरे देवा म्हणजे दोघांच्या नावावर बुकिंग झालं की काय हा. आता हो काय करायचं नाही तुम्ही काळजी करू नका उद्याचा मुहूर्त अत्यंत चांगला मुहूर्त आहे आणि तुम्हाला दुसरीकडे कुठे कार्यालय नाही मिळणार तेव्हा तुमच्या दोघांची कार्य याच कार्यालयात उरकून घ्या अहो, काय आहे? असं कसं उरकून घ्या लग्न मुलीचं आहे ना उरकून कसं टाकायचं नाही बाई असं कसं उरकून नाही द्यायचं ताई एक काम करा वाटलं तर उरलेली रक्कम देऊ नका ना चालेल ओ तुम्हाला चालेल हा. मग आम्हाला पण चालेल
तू सावी जा पटापट दारूची पिंप घेऊन ये सगळ्यांना दारू वाटायला सुरुवात कर. कुठली मंडळी दारू शिवाय राहता कामा नये. अहो, दारू काय दारू? आज इथे आमचा सीमांत पूजनाचा कार्यक्रम आहे. दारू काय? अरे पण सीमाचं पूजन तुम्ही करून घ्या ना. सीमा नाही, सीमांत पूजन. बघ, कसलं पण पूजन तुम्ही करून घ्या. आमची काय इकडे हळद आहे. नाही नाही, मी काय म्हणतो साठे, तुमचं सीमांत पूजन तुम्ही उरकून घ्या ना. याच्यानंतर यांची हळद उरकू. अहो पण दारू म्हणजे मंगल कार्य आहे, तर दारू म्हणजे काय बोलता तुम्ही? अरे हे दारू दारू काय करतोय? आता थोड्याच वेळात बघ हा हळदीमुळे हॉल कसा पिवळा जर्द होईल. शी, बाई ग अहो, पिवळ्याचा अर्थ काय? हा. तुम्ही मुलीचं लग्न करताय ना का हॉलचं लग्न करताय? हळद कशी अशी थोडीशी लावायची, वर आंब्याची पानं घ्यायची, त्याच्यावर थोडीशी ओली हळद लावायची, थोडीशी गालाला, थोडीशी हाताला, थोडीशी पायाला, थोडीशी डोक्यावर झाली हळद. आंब्याच्या पानांनी हळद. आम्ही तर हळद खेळतो. बाई तुम्ही मगाशी पोती बघितली का बाहेर? हळदच हळद आहे त्याच्यात. 35 किलो आणली. एवढी अख्ख्या महाराष्ट्राने एकाच वेळी फोडणी घातली ना तरी 10-12 किलो उरेल. आमच्यात हे असंच असतं. असलं तरी आमच्यात चालणार नाही, कळलं? इथे आमच्या प्रमाणेच कार्यक्रम झाला पाहिजे. सीमांत पूजन, त्यांचा भावगीतांचा कार्यक्रम. नाही तुला श्रीमंत पूजनाचा कार्यक्रम होऊ दे. हा. भाव हा. गीताचा पण कार्यक्रम चालू ठेवा. कारण शेवटी आपल्या दारू पिताना नाचबीज बघावं लागणार. आपण पैसे उडवू ना गीतावर. अहो काय बोलता पैसे, भावगीत आणि काय बोलतायत हे? मुळात काय माहितीये का, ह्यांना काही कळतच नाहीये. अरे भावगीत म्हणजे अरे भावगीताचा असू दे कार्यक्रम सुरू. भाव अरे एखाद्या कलाकार समोर नाचत असताना आपण पैसे नाही उडवले, कलावंताचा केवढा अपमान उडतो. अपमान काय? भावगीत मुळात काय माहितीये का, ह्यांना शिकवलं पाहिजे की भावगीत एक सांस्कृतिक ठेवा हा असतो. हा घ्या घ्या, शाळा घ्या, त्यांची शाळा घ्या. अरे ह्याचं काय, ह्यांच्या आयुष्यातला सांगीतिक संस्कृतीचा टप्पाच गळलेला आहे. काय शाळा घेणार? अहो, त्याचा एक ठप्पा पडला ना तर टप्पा न पडता वर जाल. तुम्ही गप्प बसा. वहिनी मी तुम्हाला समजावते. इकडे वा तुम्ही. हे बघा भाऊजी, तुमच्या भावकीचा कार्यक्रम तुम्ही हळू आवाजात केला अहो तर भावकी चालेल. नाही हो, भावगीतांचा कार्यक्रम. अहो, वहिनी. तेच ते हो. कारण माझी इकडे की नाही ठसकेदार लावणी होणार आहे. आमची सावी. हा? सावी, तुम्ही सावी बायको आहे काही? अरे तिचं नाव आहे सावी. सावी? हा. सावी हे नाव आहे? तिचं ओरिजिनल नाव आहे शरयत्री. किती स्पष्ट बोलतो तरी कळत नाही. शुद्ध भाषेत बोला. तिचं खरं नाव आहे शरयत्री. स्पिरिट भाऊ, शरयत्री. नाही. त्यांचं नाव मी ओळखते. हा सावित्री आहे का? करेक्ट करेक्ट. आमची शरयत्री काय नाचते माहिती तू? हा? काय नाचते? अजिबात नाचायचं नाही. दाखवतो ना नाच. हा टन 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 टन. बघा अहो, बघा अहो, बघा अहो, ताई काय झालं? बघा बघा, बघ त्यांची बायको लावणी नाचणार आहे. बघा, आणि मी साधा बॅलेच्या क्लासला जाते म्हणतो तर केवढं ऐकवलं या माणसाने मला. काय बोलतो काय ताई तुम्ही? ओ बॅले बॅले माणसं बॅले करतात, तुम्हाला माणूस बॅले करायला देतो? अहो, गप्प बसा, गप्प बसा. माझ्या मुलीच्या लग्नात लावणी मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता. काय बोलता तुम्ही? नाही, अहो भाऊजी तुम्ही माझं ऐका. तुम्ही तुमच्या भावकीचा कार्यक्रम रद्दच करा. भावकी नाही हो, भावगीतांचा कार्यक्रम हो. लावणी होणार एक आहे. एक एक मिनिट साठे, मी काय म्हणतो, त्यांचा लावणीचा कार्यक्रम होऊ देत ना. अहो तुमची माणसंही पाहतील ना, त्यांनाही हेच सांगायचं. अहो संगीतातला सांस्कृतिक ठेवा आहे हा. फुकटचं मनोरंजन म्हणून पाहतील ते. हा मग चालेल. फुकट तिथे फॅमिली सकट. फुकट ते आम्हाला पौष्टिक. काही हरकत नाही आमची. पण भाऊ बरं का, थोडस सहकार्य करा म्हणजे झालं. हा हा. ताई ताई तुम्ही तिकडे भाऊ बोललात ना, तिकडे सहकार्य आलं. आम्ही शेवटी सहकर्मर्शी आहोत ना. कोण आहात? सहकर्मर्शी. भावना कळल्या आम्हाला. आता बघा, तुम्हाला सहकार्य म्हणून तुम्हाला मी सांगतो, आमच्याकडे जगण्यात जेवणाची सगळी व्यवस्था झालेली आहे. म्हणजे बघा, 750 किलो भात आहे, 350 किलो मटण आहे, 47 बोकड आहे आणि 350 कोंबड्या. एवढं सगळं मेन्यू झाला की हे झालं बायकांचं जेवण. आमच्याकडे पुरुष जेवत नाही. एवढी प्यायल्यावरती घास तोंडापर्यंत पोचतच नाही ना. सगळं बरबाद.
ग बाई गलिच्छ गलिच्छ ओ वहिनी आमच्या ते असंच असतो हा शी नाही ग बाई. नाही, नाही, साठे साठे तुम्ही काही काळजी करू नका. तुमची जेवणाची वेगळी व्यवस्था केलेली हो ना, आहे. हो, हा, हो. म्हणजे मसाले भात आहे, साधा भात आहे, हा. वरण आहे, तूप आहे, कोशिंबीर लोणचं आहे, कोशिंबीर आहे आणि 4.5 किलोचं श्रीखंड सुद्धा केलाय. हो हा. आणि मठ्ठा मठ्ठा सुद्धा आहे थंडगार. आणि हे बघा श्रीखंडामध्ये चारोळ्या आधीच टाकू नका मग? वाटलंच ना तर वाट्यांमध्ये 3 आणि एकदमच जर कोण खास असेल तर 4थी टाका. चालेल. आणि तुमच्या आवडीचं आळूचं फतफत सुद्धा केलं. काय बोलताय पण मनुका असू देत. हो हो. हा मनुका माहिती मनुका कशाला माहिती मनुका. आता ह्याला काय म्हणू का मी? म्हणू का माहिती? हा अरे आमच्या द्राक्षाच्या बागायती आहेत बागायती. हा आम्ही द्राक्ष काढून अशी खिशात ठेवतो, रात्री सकाळी त्याचा मनुका झालेला असतो. काय तुम्ही आमची परीक्षा घेताय? अरे आम्ही बागायतदार आहोत असू दे असू दे असू दे आणि तुम्ही अळूचं फतफत करणार आहात जेवण. हा हा तुम्ही लोकांना मेजवानीला बोलवणार आहात की शिक्षा द्यायला? काय बोलता अळूचं फतफत कोणी जेवणात करत? अरे आमच्याकडे डाव्याला पण कोणी करत नाही अळूचं फतफत. हे बघा वाटेल ते बोलू नका हा. तुम्ही आमची परंपरा आहे. कसं आहे जेवणावरनं आम्हाला अजिबातच बोलायचं नाही तुम्ही. बरं. जेवणावरनं बोलू नये नाही, कुणाच्या. नाही. अहो दादा एकदा आमच्याकडचं जेवण तुम्ही जेवून बघा. कोला कुत्र्याचे विसरून जाल. मटण चिकन विसरून जाल तुम्ही. हो असा गरम गरम वरण भात त्याच्यावर असं तूप थोडस लिंबू असं मधल्या बोटान थोडस लोणचं. तुम्ही लोणचं मधल्या बोटाने खाता? आमच्यात मधलं बोट दारूमध्ये असं बुडून शिंपडतात. शिगं बाई, हाच फरक आहे आपल्या संस्कृतीत भाऊ. वहिनी तुम्ही माझं ऐका वहिनी. अहो तुम्ही एकदा ना आमच्या मटणाच्या रश्श्यातली भाकरी चुरून खा. अशी मजा येते म्हणून तुम्हाला सांग. नको सावी नको बोलू बाय, तोंडाला पाणी सुटू. एक मिनिट आमच्या जेवणात ढवाढव चालणार नाही आणि प्रत्येक ताटाचा हिशेब लागेल. जेवणाचा हिशोब म्हणजे मला सांगा एकूण अशी किती माणसं येणार आहेत तुमच्याकडे? अहो थोडी थोडकी नाही 78. अहो ती झाली तुमच्या फॅमिलीतली. लग्नात किती माणसं येणार आहे? तेच तर सांगते. मुलाकडची 46 आणि आमच्याकडची 32. फक्त 78 माणसं? अगं सावे, हा, धनी. अगं ह्यांची फक्त लग्नाची बैठक आहे, सुपारी फोडायचा कार्यक्रम. नाही 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 साठे. अहो यांच्या कार्यात एवढीच माणसं येतात. 78? हा. 78? हो. अरे आमच्याकडे तर तेवढ्या माणसांची बेंजो पार्टी असते. काय नाही बेंजो? बेंजो पार्टी. बरोबर ना? मग हे बघा तुम्हाला लग्न करायचं असेल ना तुम्ही आमच्या गावच्या घरी करा ना. आमच्या मागच्या परसदारात आरामात 100-150 माणसं उभी राहतात. बघा वाटेल ते बोलू नका. आम्ही हे सुनियोजित मंगल कार्यालय इथून हलणार नाही. अरे मग आम्ही पण हलणार नाही. वहिनी मी तुम्हाला सहकार्य करेन म्हणले ना. हा. करते. हे बघा तुम्ही काय करा माहिती टेस्टची ती बाजू आहे ना ती बाजू घ्या आणि तिथे एवढी 1.5 रांग तुम्ही वापरा. आम्ही तिथं अजिबात येणार नाही तुमच्यासाठी बरं का. आम्ही हे सगळं वापरू. हा, हे आम्ही सगळं वापरू. चालेल तुम्हाला ठीक आहे, ठीक आहे. चला म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे तुम्हा दोघांची कार्य सुखरूपपणे या कार्यालयात पार पडू शकतील. चालतंय, हा, चालतंय. पण फक्त दोघांनी एक काम करायचं. बोला. बरोबर संध्याकाळी 5 वाजता कार्यालय सोडायचं. का संध्याकाळी आम्ही हे कार्यालय तांब्यांना दिलंय. अच्छा म्हणजे तांबे म्हणजे आपले. हे, अय्यो. तांबे आमच्याकडचे झाले. नाही हो, आमच्याकडचे तांबे. नाही वहिनी तुमचं चुकतंय. अरे बापरे, म्हणजे तांबे दोन्हीकडे आहेत. म्हणजे संध्याकाळचं कार्यालय 2 तांब्यात विभागलं गेलं नाही म्हणजे मिळवलं. म्हणजे पिंप आणलेली आहे दारूची, काळजी करू नका. आजच्या या कार्यक्रमात आम्ही अंशुमने पॅडी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मी जेव्हा पहिलं गाणं गाईन आणि आजच्या या कार्यक्रमात साठेंच्या घरी जे लग्न आहे, जी हळद आहे, त्यासाठी आम्ही आज इकडे सगळे जमलेलो आहोत. आणि 2 घराण्यांमधली जी खाद्य संस्कृती आहे त्याच्यामधली जी परस्पर भिन्नता, बरोबर? नाही तर मी तर म्हणलं बाई त्यांना की आम्हाला 40 तोळे सोनं तर पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे काय होते असं काय संस्कार नाही. सावे काय चाललंय तुझं सावे? इकडे कार्यक्रम तू मनोभावे बघ ना जरा. तर मंडळी आजच्या या कार्यक्रमात 2 घराण्यांमधल्या खाण्यातली जी संस्कृती आहे त्यातली परस्पर भिन्नता आजच्या या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला सादर करणार आहोत. सुरू करा तुमच्या गमती जमती खाण्यातल्या. अहो याची चिकन नका. तुम्हाला सांगतो आमच्या
साठे घराण्यात एक एक पदार्थ इतका रुचकर असतो, मधुर असतो आणि त्याची जी गोडी आहे ती या गाण्यामधून तुम्हाला कळेल. हा. बाळा बघू. आहेस ना रेडी? हो बाबा तुम्ही सगळे हो आणि तुम्ही त्यांचं जाऊ दे. गोड आमटीचा डाव. आमटी गोड. जो गोड आमच्यामध्ये गोडी असते ती आमटीमध्ये सुद्धा असते. गुळ गुळ हा जास्त त्यांना गुळ लावू नका. हा ताई असू दे, असू तिकडे बसा. हा गोड आमटीचा डाव, गोड आमटीचा डाव, याच्या सोबत पुरी पुलाव. बाळा तू लाव, सूर लाव. गोड आमटी नाही 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 बाळा. गोड 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 अहो साठे, अहो किती वेळाचे गोड इथे फोड आले. पुढे सरकार. साठे एक काम करा, मी एक नुसका सांगतो. बाळा ती नथ आहे ना ओठांमध्ये असं लॉक होते, ती जरा वर करून घे म्हणजे व्यवस्थित सगळं होईल. हा बाळा. असं असं चल, चल, असं, चल, 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 चल. गोड आमटीचा डाव ऐका क्या बात. गोड आमटीचा डाव त्याच्या वा वा त्याच्या वा वा वा. सोबत पुरी पुलाव पुलाव याच्या सोबत पुरी पुलाव. पुढे पुढे बघा, एक एक पदार्थ तुमच्या समोर आणतोय मी. हा. मनुक्या बाबा मी म्हणू का माझ्या नंतर म्हणा बाळा. हा? मनुक्या सवे असे चारोळी, मनुक्या सवे असे चारोळी, खिरीला मागा हवीट गोडी, खिरीला मागा हवे. काय ग काय कधी चाललंय? झाले? तुला तर उलटे पण यायला लागले बाई थांबा, फुली थांबा. ओ, 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 ऐका खीर 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 कळलं का मला? खिरीचं नाव ऐकून आली. हा. बरं. खिरीला मागा हवीट गोडी, खिरीला मागा, खिरीला मागा, अरे हा खिरी खिरी करत खूप फिरी फिरी करतोय रे. खिरीला मागा हवीट गोडी, मोदका तुपला. बाबा तूच लाव मोदका तुपला. नमीला जातो. काय तू गाण्यात थुक लाव काय ती, पण तू लाव काय. मोदका तुपला याला जेवण ऐसे ना. हे जेवण? याला जेवण ऐसे ना. गोड आमटीचा डाव, गोड आमटीचा डाव, याच्या सोबत पुरी पुलाव, याच्या. अरे बस आता अपचन झालं आम्हाला. ओ जवाब हम देंगे अभी. द्या द्या. ठीक आहे ह्या गोडाला मी आता जबाब देतो बघा. काय 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 खोड. हा ए आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, मोलाई मटणाला ताटात वाढलं. ए आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, मोलाई मटणाला ताटात वाढलं. शेजारी हा तांबडा पांढरा रस्सा वाढला या, हा रस्सा वाढला या. जवा नवीन बोकड. बस खाली बस, खाली बस बाळा. गाण्यात नाही इथं बस, इथं बस. गाण्याचे शब्द नीट ऐकून घे. जवा नवीन बोकड हा, हा आच्चे करत नाही यायचं, कळलं? गाण्याचे शब्द काय? जवा नवीन बोकड हा. बाळा मी काय संस्कार केले तुझ्यावर, तू काय करतेय? दिसले ये इकडे बस जाशी जागेवर बाकडे बस. जा सरपटच जा. नाक डान्स करत आलीस ना. आणि वेटोळ करून बस तिकडे. हा बाळा. नागिणीला जन्म दिला तुम्ही, नागिणीला. ताई तुम्ही
मागाशी त्या तुमच्या जेवणाची रुचकर आणि जे काय गोडकर आणि काहीतरी आणखी पचपची तसे काहीतरी वर्ण आत्ता आहे का जेवण कसं असावं काय सांगू तुला या मटणाची टेस्ट टेस्ट याची हायलाई बेस्ट काय सांगू तुला या मटणाची टेस्ट टेस्ट याची हायलाई बेस्ट घेऊ ना फुरका कसा घेऊन फुरका मारून फुरका घेऊन फुरका मारून फुरका नळी घे चोखायला घे नळी तू चोखायला हे बघा तुमच्याकडे नळी असते पण आमच्याकडे तुपाची पळी असते अहो पण ताई पळी चोखता येते का आणि म्हणून म्हणून कवी पुढे काय म्हणतो जवा नवीन बोकड हा आणला पंगतीत वाडाया आणला नवीन बोकड हा आणला पंगतीत जेवाया जवा नवीन बोकड हा आणला पंगतीत वाडाया आणला नवीन आणला पंगतीत जेवाया वा 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 पण ठीक आहे हे सगळं होतच असतं परंतु तुम्हाला सांगतो एका लग्नात मी जेव्हा गेलो होतो हा तेव्हा जेवणातले सगळे पदार्थ तयार होते परंतु कढीच नव्हती हो म्हणजे बघा ना म्हणजे सगळं जेवण तयार आहे कढीच नाही काय करायचं काय अरे कढी कशी असेल जेवणात ती दरवाजाला असते काय माणूस आहे हा? दादा दादा कढी नाही का कढी ताकाची बनवलेली अगं कढी. तुझ्या दादाची वरची कडी तुटलेली आणि मुळात कडी का नव्हती कारण कडी वाढणारीच आली नव्हती हो त्यामुळे सगळे खोळंबून बसले होते इट्स व्हेरी त्यावेळी डिसअपॉइंटिंग मला सुचलेलं काव्य कसं आहे का सखी थंड झाला भात हा साधा सुद्धा नाही हं, आंबे मोहर सखी थंड झाला भात हा सखी थंड झाला भात हा आता कडी देशील का सखी थंड झाला भात हा कढी वा 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 क्या बात आहे. वर्णात आहे मीठन ताटात आहे तूपही गमपा 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 वर्णात आहे मीठन ताटात आहे तूपही ते सर्व खाणा सोबती ते सर्व क्या बात. खाण्या सोबती आता कडी देशील का सखी थंड झाला भात हा सखी थंड झाला भात हा आता कडी देशील का वा क्या बात दर्द दर्द कडी नाही बोलावल्या वाचूनही मठ्ठा सुधाला इथे मठ्ठा ताक सुद्धा आलेला आहे मठ्ठ ताई बोलावल्या वाचूनही मठ्ठा सुधाला इथे सांडेल तो पोळीवर क्या
शाबास जेबात कसा वन मोर. सांडेल तो पोळीवरी बस, बस, तुम्ही सांडायला. सांगा तू कडी देशील का सखी थंड झाला भात हा सखी थंड झाला भात हा सखी थंड झाला भात हा. वा वा तर मंडळी, साठे कुटुंबियांच्या हळदीचा आणि भावगीताचा हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. आता आपण ब्रेक नंतर साठे कुटुंबियांच्या लग्न समारंभात भेटणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना या लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण आहे. आणि हा ब्रेक कशासाठी विचारत असाल तर लग्नाची तयारी नको का करायला? अरे कोणी आहे का इथे? लवकर आटपा रे, मला हे कन्यादानाचं आटपून मला पिंडदानाला जायचंय. कोणी आहे का? या रे लवकर. वा 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 वा, हार आलेलाय, अंतरपाठ आलेला आहे. मला सांगा, तुमचं आडनाव साठे? हो. तुमच्या होणाऱ्या बायकोचं आडनाव साठे? हो. व्हेरी गुड. नवरदेव आणि नवरी आलेली आहेत. बाकीचे वराडी कुठे आहेत? अरे तुम्ही इथून आता हलू नका, मी त्यांना बोलून आलो. अहो नवरदेवाची आई कुठे आहात तुम्ही? फायनली आता आपलं लग्न होणार आहे, पण त्याआधी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. गोष्ट मी फक्त रात्रीची झोपतानाच ऐकते. अगं गोष्ट म्हणजे मला कन्फ्युज करायचं आहे. माझं एका मुलीवर प्रेम होतं. इट्स ओके. माझंही एका मुलावर प्रेम होतं. आणि त्या मुलीचं नाव आहे नम्रता. आणि त्या मुलाचं नाव आहे शशी. तू इथे काय करतोयस? तू इथे काय करते सांग मला आधी. मी इथे काय करतेय? वा 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 वा, म्हणजे एकतर नवरदेवाचे कपडे घालून माझ्या लग्नात तू मिरवतोय आणि मला विचारतोयस की तू इथे काय करतेयस? मला माहितीये, या मागे ना तू काहीतरी कट केलायस. मला पळवायचं प्लॅनिंग केलंयस ना तू? मला काय पिसाळेला कुत्रा चावलाय तुला पळून घेऊन जायला? 5 वर्ष तुझ्यावर प्रेम केलं ना, ते किती भोगले मी, मला आठवते सगळं. हे बघ, तू इथून चालती हो, कळलं ना? तू चालता हो राजू. राजू एक मिनिट काय झालं? का भांडताय? हे बघा भरजीत, हिने मला खूप त्रास दिलेला आहे. हिचा अपमान करून हाकलून द्या तिला इथून. उलट यानेच माझा पदोपदी अपमान केलेला होता जेव्हा आमचं अफेअर होतं तेव्हा. याला पायदळी तुडवून धक्के बुक्के मारून इकडे हाकलून द्या. एक मिनिट बघा ताई, तुमचं लग्न दुसऱ्या मुलासोबत आहे आणि दादा तुमचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत आहे. साठे ह्या एकाच आडनावामुळे हा सगळा घोळ झालाय. साठे मला कळत नाही. साठे ताई वेळ नाहीये, लवकर आटपाव असं सांगतो मी. बाकीच्यांना बोलून आलो, थांबा. ओ ताई. नम्रता, भरजी तरी बोलून गेला ना की आपल्याकडे वेळ नाही, पण मला असं वाटतं आपल्याकडे आहे ग वेळ. आपण विचार करायला हवा. शशी, मध्यंतरी आपण जरी एकमेकांपासून दूर राहिलो असलो तरी आतून आनंदी रडत होते शशी. आता तरी मला समजून घे प्लीज. शशी प्लीज काहीतरी कर ना रे. त्याआधी लग्न करावं लागेल ना. तसं नाही रे, आपल्या दोघांचं लग्न होण्यासाठी काहीतरी कर शशी प्लीज. काहीतरी. ठीक आहे, आयडिया. बोलव तुझ्या नवऱ्याला. खरंच? बोलव. हो. योग डार्लिंग. आलो. कोण आहे हा? मीट माय हजबंड योगू. आणि हा मीट माय बॉयफ्रेंड. ते म्हणजे फ्रेंड मुलगा आहे ना, म्हणून तो बॉयफ्रेंड शशी. मग काय भाऊजी गजब बरं आहे ना. म्हणजे आता हिला मी तिकडे येतो, थांबा. हा ये कसं भाऊजी बरं. आमचा काळजाचा तुकडा आम्ही
तुमच्याकडे देतो काळजी घ्या तिची. काळजाचा तुकडा हा तोही आमचा आमचा म्हणजे कोणाकोणाचा काशी ऋषी अशी नशा पशी असे आम्ही षटकार ना, तर आम्ही वाटून घेतलेलं आहे वार. 6 जण आहे तुम्ही. हा आम्ही 6 जण आणि आमची ही एकुलती एक गर्लफ्रेंड. काय मुलगी ना मुलगी म्हणून गर्लफ्रेंड. बाकी नमा तू याला सांगितलेस ना ते की तुला रात्री एक लागतो पेग पेग लागतो पेग. हा जानू शशी काय हे मी हनीमूनच्या दिवशी सगळं सांगणार होते ना माझ्या योगूला. हळू हळू हळूहळू काय का हळूहळू इथं जळू काळा ठिक्कर झालोय मी. कधी सांगणार होतो तुम्हाला बेवडे अशी असते का कुठं बायको बेवडी. अगं तू पत्नी आहेस का सार्वजनिक वाटणी आहेस. मन 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 मोकळं होईल. काय झालं हे का रडतायत. काय सांगू तुम्हाला इकडे या तुम्ही जरा. काय सांगू तो आणि माझी बायको यांचा अफेर आधीपासूनच. शशी हे काय तू तुझ्या बायकोला सांगितलं नाही आपल्या जंगलातल्या गोमती जमती. राहू दे फसवलं तर फसव माझ्यात मोजन्मीचा सोबतीया. काही झालं तरी मा कुकू आहे. हा तुम्ही नाही ना राहिले तरी चालल मी एकनिष्ठ राहीन तुमच्याशी. अरे काय बाजूला हो. काय चाललंय हे कुठून आणलीस ही वट्टा सावित्री तू. माझं आणि नमाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. 5 वर्ष झालं आमचं लपडं सुरू आहे. दादा प्लीज आमच्या दोघांचं एकमेकांशी लग्न लावून द्या. आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. बघितलं योग्या आपण किती पण प्रयत्न केला ना तरी आपलं लग्न होणारच आहे. तेच तर असते ना. कोणीतरी म्हणलेलंच आहे लग्नाच्या गाठी इकडे बाई लग्नाच्या गाठी आहे ना स्वर्गात बांधलेले असते. असं बरोबर झालं ते तुमचं बरोबर. फक्त 5 वर्ष अफेरे आमचं 14 वर्ष आहे. काय आम्ही 3रीत होतो ना तेव्हा एकमेकांच्या वयावर बदाम काढले होते. तिनं बदाम काढलं. नव्हती ना लग्नाला म्हणून जबरदस्तीने करावं लागत होतो तुमच्याशी. हा. अहो तुम्ही बॉडीला तयार ठेवा मी पटकन येतो पिंडदान करायला. अहो इथे कन्यादान करायला कोण ना सगळा घोळ घातला. इथे ते वराडी सगळे पिऊन पडलेत. येतो मी येतो. हा तुम्ही चालू करा मी येतो तिकडे. हा हे काय जोड्या का बदलल्या तुम्ही. जोड्या बदलल्या नाहीत आधी बदलल्या होत्या आता करेक्ट लागलेत. नाही नाही हे बघा मला जसं सांगितलं जशी नावं सांगितलं तसंच मी लग्न लावणार. मी मंत्र तसे पाठ केलेत. हो भटजी बुवा पाठांतराला किती टाइम लागतो. हे राहू द्या आता बोला. हा म्हणजे शेवटी कसं आहे लक्ष्मी सांगते तशी मी लग्न लावतो. हो का? फक्त काय की तुम्हाला हे लग्न तुमचं इथे नाही करता येणार. मग तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा. तिथे माझा भाऊ आहे तो असा पळालेला कपलचा स्पेशलिस्ट आहे. तो तुमचं लग्न लावेल. चला डायरेक्ट चला चला निघा निघा. हा निघा. हा काय मग मंडळी गुरुवारच्या जत्रातल्या 17 भानगड्या आवडले का नाही. पण उद्या आपण भेटणार आहोत आपल्या नेहमीच्या पटरीवर बरं का. तेव्हा उद्या रात्री 9:30 वाजता पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.